जिद्द जिद्द असायला पाहिजे काहीतरी बनण्यासाठी. आशा ठेवून तर सर्वच लोक बसलेत. काही करण्याची जिद्द असेल ना तर मार्ग आपोआप मिळतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही वेगळा टॅलेंट लपलेला आहे. फक्त त्याला ओळखा, त्याच्यावर काम करा. प्रत्येक लोकांना वाटत असतं मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण तुम्ही जे करायचं आहे त्यामध्ये तुमची जिद्द असायला पाहिजे. अशी जिद्द 10% सोडलं तर 90% त्या गोष्टीला हासिल करण्याची जिद्द असायला पाहिजे. आपण जन्माला आलो आहोत पण आपण असंच मरून गेलो यात काहीच अर्थ नाही. असं काहीतरी करा, असं काहीतरी बना की तुम्ही गेला तरी पण लोकांच्या मनात, लोकांच्या डोक्यात तुमचा छाप राहिला पाहिजे, तुमचं नाव राहिलं पाहिजे. तुमच्यात जे टॅलेंट आहे ते लोकांच्या समोर मांडा. लोक त्याला एक्सेप्ट करतीलच. पण तुम्ही जे करत आहात ते दुसऱ्यांचं बघून करू नका. दुसरे असे करतात म्हणून ते करू नका. तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करा, तुमच्या मेंदूचा वापर करा, त्याला घासा. असं काहीतरी करा जे कुणीच करत नाहीये. यात सगळ्यात वेगळं असलं पाहिजे. कुणाची कॉपी करू नका, कारण लोकांना ओरिजिनल बेस्ट भेटत आहे तर कॉपी का बघतील. तुम्ही असं करा की लोकांना ते आवडायला पाहिजे आणि लोक तुम्हाला बघून तुमची कॉपी करायला पाहिजे. जिद्द जिद्द असते एखाद्या गोष्टीला हासिल करण्याची. जिद्द असते की त्याने ते करून दाखवलं, मी पण करून दाखवू शकतो. जिद्द असते की मला ही गोष्ट आवडते तर मला ही करायची आहे. जिद्द असते की जोपर्यंत मी त्या यशापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही. जिद्द माणसाला जिद्दी बनवतं. जिद्द असेल ना तर आपण प्रत्येक गोष्ट हासिल करू शकतो. समजा तुमच्या घरात एक जिद्दी मुलगा आहे आणि त्याने जिद्द केली आपल्या आई वडिलांना, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना की मला ही बाईक पाहिजे म्हणजे पाहिजे. घरचे 1 दिवस नाही म्हणतील, 2 दिवस नाही म्हणतील, पण तिसऱ्या दिवशी त्या मुलाच्या जिद्द पुढे त्यांना झुकावं लागणार. समजा जर तुमच्या जिद्द पुढे ते झुकले तर तुमचे स्वप्न देखील एक दिवस झुकणारच. तुमचं जे स्वप्न आहे ते एक दिवस तुमच्या पुढे झुकणारच. पण त्यासाठी जिद्दी व्हायला शिका, प्रयत्न करायला शिका. अशी जिद्द असायला पाहिजे की रात्र दिवस एक करून त्या मुकामसाठी, त्या स्वप्नासाठी मेहनत केली पाहिजे. लोक देखील तुमची मेहनत बघून म्हटले पाहिजेत की तुला जे हवं आहे, तुला जे बनायचं आहे ते तू नक्की बनशील. अशी जिद्द ठेवा की परिस्थितीच्या पुढे देखील झुकणार नाही. मनात जिद्द आहे ना काही बनण्याची, पण मी गरीब आहे असा विचार अजिबात करू नका. स्वप्न असं विचार करत नाही की श्रीमंताने मोठे स्वप्न बघावे, गरीबाने गरीब स्वप्न बघावे, छोटे स्वप्न बघावे. स्वप्न भेदभाव करत नाही, तुम्ही पण करू नका. जर स्वप्न भेदभाव करत नाही तर तुम्ही का भेदभाव करता. असे किती एक्झाम्पल आहेत जे गरीब होते पण त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि त्यांनी ते जिद्दीने हासिल देखील केलं. ह्या व्हिडिओ मध्ये मी त्याबद्दल सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, नंतर जाऊन हा व्हिडिओ नक्की पहा. अशी जिद्द ठेवा जी हालाताच्या पुढे देखील झुकली नाही पाहिजे. झोप येते तर उठा, तोंड धुवा, चहा पिया किंवा कॉफी पिया, पण उठा, झोपेतून उठा, अभ्यासाला लागा. आज आजारी आहे, ताप आलेला आहे, तरी देखील माझी जिद्द आहे की मी अभ्यास करणार. माझे हालात मला हरवू शकत नाहीत. रडणार, चिरडणार, ओरडणार, पण प्रयत्न मात्र नक्की करणार. जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत हार देखील मानणार नाही. मनात अशी जिद्द बाळगा की माझ्या स्वप्नाकडे मी चालत नाही तर पळत नाही, पडत सरपटत का होईना जाणार, पण मी माझं स्वप्न हासिल करणार. अशी जिद्द असायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही इथेपर्यंत बघितला आहे तर तुम्हाला देखील काहीतरी बनायचं आहे तर आपल्या स्वप्नासाठी प्रयत्न करत राहा. जिद्दी बना, जिद्द ठेवा मनात. मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे आणि मला हे करूनच राहायचं आहे. मग बघूया तुम्हाला तुमचं स्वप्न कसं मिळत नाही. तुम्हाला काय बनायचं आहे ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा. उडत्या पाखराला परतीचा थवा नसावा, नजरेपुढे नेहमी नवी दिशा असावी. घरटे काय केव्हाही बांधता येईल. क्षितिजाच्या पलीकडे जाण्यासाठी जिद्द असायला पाहिजे. कमी वय असेल तरी चालेल, मोठं संघर्ष असायला पाहिजे. अमर्यादित संकटे तर येणारच, पण यशस्वी होण्यासाठी जिद्द असायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाचे काही इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.